सिंहगड रोडवरील उड्डाण पुलाचं लोकार्पण होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उड्डाण पुलाचं उद्घाटन होणार आहे। विठ्ठलवाडी ते फन टाइम थिएटर पर्यंत 2100 मीटरचा हा उड्डाण पूल आहे। सिंहगड रोडवरच्या वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार आहे। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मिकी, प्रज्ञा, जर आपण बघितलं तर अजित पवार पुण्यातील जे सिंहगड रस्त्यावर जो हा उड्डाण पुलाच्या उद्घाटनासाठी पोहोचलेले आहेत आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ देखील या ठिकाणी आहेत। अर्थात दादांची जी एक सवय आहे वेळेच्या आधी पोहोचण्याची, त्याच पद्धतीने ते वेळेच्या आधी या ठिकाणी पोहोचले। 15 मिनिटं त्यांनी पूर्ण या पुलाची पाहणी या ठिकाणी केलेली आहे। जे इंजिनियर्स आहेत त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेतली आहे। खरं तर हा एक खूप महत्त्वाचा पूल आज या ठिकाणी त्याचं उद्घाटन होते, कारण या रस्त्यावर एबीपी माझाने दाखवलं होतं की कशा पद्धतीने वाहतूक कोंडी होते। पूल फ्लायओव्हर बनून तयार होता, मात्र मंत्र्यांची वेळ मिळत नव्हती म्हणून उद्घाटन होत नव्हतं असं सांगितलं जात होतं। मात्र अजित पवारांनी तातडीने यासाठी वेळ दिली आणि आज सकाळी 7 वाजता या पुलाचं या ठिकाणी उद्घाटन होतंय। खरं तर सिंहगड गडाकडे जाण्यासाठी, खडकवासला असेल, नांदेड सिटी असेल, या परिसरात जाण्यासाठी या पुलाचं या परिसरातील लोकांना प्रचंड फायदा होणार आहे। किंबहुना स्वारगेटच्या दिशेने जाण्यासाठी देखील प्रचंड फायदा होणार आहे, कारण हा थोडासा अरुंद रस्ता होता पुढं। मात्र या उड्डाण पुलामुळे बरंच रिलीफ किंबहुना वाहतूक कोंडीचा सामोरा कमी करावा लागणार या परिसरातील लोकांना। अशा पद्धतीने या पुलाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ या ठिकाणी त्यांच्या हस्ते होतोय। खरं तर वेळेच्या आधीच अजित पवारांनी या ठिकाणी उद्घाटन स्थळी पोहोचलेले होते। जे स्थानिक आमदार आहेत माधुरीताई मिसाळ ते देखील पोहोचू शकलेले नाहीत, मात्र त्याच्या अगोदरच अजित पवारांनी या ठिकाणी उड्डाण पुलाचं उद्घाटन केलेलं आहे। लोकांची प्रचंड या ठिकाणी गर्दी आहे आणि अशा पद्धतीने या महत्त्वपूर्ण पुलाचं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होतोय। लोकांमध्ये उत्सुकता आहे। या परिसरातील बरेच लोक वेगवेगळे प्रश्न घेऊन या ठिकाणी अजित पवारांना भेटण्यासाठी देखील आलेत आणि आता काही वेळातच हा उड्डाण पूल लोकांसाठी देखील खुला केला जाणार आहे। प्रज्ञा, मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि पुण्यामध्ये अजित पवारांनी पहाटेपासूनच कार्यक्रमांचा धडाका उडवून दिला। पहाटे अजित पवारांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन केलं। मात्र अजित पवारांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन वेळेआधीच केल्यानं मेधा कुलकर्णींनी तक्रारीचा सूर आळवला। त्यानंतर अजित पवारांनी पुन्हा मेधा कुलकर्णींसह इमारतीचं उद्घाटन केलं। मला माहिती झालंय, आपण मला काय माहिती तुम्ही येणार ना आता परशुराम मंडळ कधी नव्हे ते झालंय आमचं। ताईंना बोलवा, ताईंना बोलवा, ताईंना बोलवा, मेधा ताईंना बोलवा। चलो ना, तुम्ही आहे ना, चला पुढे चला, दादा इकडे इकडे समोर मोबाईल थोडं मागा। आता पुढं काय काय पाहिजे ते मला मुंबईमध्ये सांगा, मी ते करतो आणि सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या कामगार देऊ शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।